मराठी हा जो विषय आहे हा हा राजकारणात खूप वापरला गेला. बरोबर. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं. हम्म. त्यानंतर मध्ये काही काळामध्ये मराठी अमराठी याच्यावरती फाईट झाली. तुम्ही मांस मच्छी खाऊ शकत नाही. हा. तुम्हाला अनेक सोसायटीमध्ये तुम्हाला वगळलं जातंय मराठी लोकांना. तर बरोबर. याच्याकडे एक मराठी मुलगा म्हणून कसं बघतो? आपण कुणाला भडकवत नाही, पहिली गोष्ट. सेकंड नाही. गोष्ट की जात पात ह्या धर्म पलीकडे हा हे पलीकडे माणुसकी असते. बरोबर. तर मला हेच सांगायचं, मच्छी मटण हे कोण खातं कोण नाही खात, कोण नाही माहिती असेल तुला. हा. कोळी बांधव आहेत आपले सगळे. हो. तर ही परंपरा आपल्या सगळ्यात, दादर मार्केट असेल, मच्छी मार्केट, माहीम असेल, जे पण भाऊचा धक्का असेल, तिथून जाताना रोडने जो कोणाला वास येतो मग ते कोणतरी ऍक्शन घेतात. पण ही मराठी परंपरा आहे आणि मराठी कसे वाराला मच्छी बिच्छी खातात, आपल्या मराठ्यांमध्ये ते आहेच हम्म. की वाराला मच्छी खायची, पुढच्या वाराला नाही खायची, ते आहे. पण कुठचे कुठचे अशी पण धर्माचे आहेत की त्यांना अजिबात मच्छी आवडत नाही, म्हणून त्यांना मराठी लोक आवडत नाही. पण मराठी माणूस माणसाला केव्हा आवडतो? जेव्हा त्यांच्या गळ्यापर्यंत येते. बरोबर ना? तर मराठी माणसे डेअरिंग ही कधी लक्षात येते? जेव्हा त्यांच्या अंगाशी येतं ना गळ्यापर्यंत, तेव्हा लक्षात येते. तर तेव्हा तुम्ही बघत नाही मराठी माणूस मच्छी खातो, मटण खातो, काय करतो. मराठी एवढा दिलदार माणूस आहे ना, तुम्ही आम्हाला किती नीच दाखवलं, खालच्या जातीय दाखवलं, मराठी अच्छे नाही होते, ये बोलते वो बोलते, हे करते, मच्छी मटण खाते, गंदे, असं काही केलं तुम्ही, पण मराठी काय आहे ना, तो तुम्हाला तुमच्या भारतावर, महाराष्ट्रावर जेव्हा आज येते ना, तेव्हा फक्त एकमेव धर्म आहे मराठा, हा. जे उभे राहणार आणि तुमच्या लोकांसाठी मरणार पण. तेव्हा मी